कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखा इनामधामणी येथून सभासद श्री क्रांतिकुमार बापूसू शेडबाळे यांनी त्यांच्या घरगुती कारणासाठी रुपये 10 लाखांचं कर्ज घेतलं होतं. दिनांक 31/1/2026 रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. आर्थिक स्थिती सुधारावी असं स्वप्न पाहून त्यांनी कर्ज घेतलं, पण दुर्दैवानं त्यांच्या निधनामुळे चांगल्या हेतूनं घेतलेलं कर्ज त्यांच्या कुटुंबाला बोजा ठरलं असतं. कर्मवीर पतसंस्थेनं कर्जदारांना अपघाती विमा कवच उपलब्ध करून दिलं नसतं तर कर्मवीर पतसंस्थेनं इफ्को टोकियो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड सोबत करार करून संस्थेच्या 50 लाखांपर्यंतच्या कर्जदारास नाममात्र विमा हप्ता घेऊन विमा कवच उपलब्ध केलं. यामुळे संस्थेचं कर्ज परतफेड होऊन उर्वरित रक्कम वारसांना परत केली जाते. या योजनेमध्ये समाविष्ट कर्जदारांचा अपघाती मृत्यू झाल्यास शिल्लक कर्ज रक्कम परतफेड होऊन उर्वरित रक्कम कर्जदारांच्या वारसांना दिली जाते. त्यामुळे कर्जदाराच्या कुटुंबाला आधार होऊन संस्थेचे कर्ज देखील सुरक्षित होत आहे. याचा लाभ आजपर्यंत अनेक कुटुंबांना होऊन त्यांचं कर्ज नील झालंय. यानुसार नुकतेच मयत कर्जदार यांच्या पत्नी श्रीमती सीमा क्रांतिकुमार शेडबाळे व त्यांचा मुलगा यांना संस्थेच्या वतीनं कर्ज नील दाखला व उर्वरित रकमेचा धनादेश संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी शेडबाळे यांच्या कुटुंबियांना गहिवरून आलं. या प्रसंगी संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट SP मगदूम, संचालक डॉक्टर रमेश वसंतराव ढबू, संचालिका सौ चंदन नरेंद्र केतकर्ले, संचालक श्री अप्पासू दादू गवळी, श्री बजरंग भाऊसो माळी तसेच संचालक डॉक्टर नरेंद्र आनंद खाडे, श्री लालासू भाऊसो थोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगदूम उपस्थित होते. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज.